नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती। आजची घटना आपल्याला ही बघायची आहे एका वयोवृद्ध जोडप्यांची। नेहमीच्या भांडणाने राग झाला अनावर, पती तानाजी उठला लतिकाच्या जीवावरती। दोघं नवरा बायको संसार करत असतात, वयोवृद्ध असतात आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील असणारं कुची गाव या ठिकाणी घडलेली घटना। तानाजी पाटील व ललिता पाटील हे वयोवृद्ध जोडपे, त्यांची मुले नोकरीनिमित्ताने भाईदरे व कल्याण येथे राहतात। या वयोवृद्ध जोडप्यांची नेहमी कौटुंबिक वाद असायचा। दोघे तापट व तामसी स्वभावाचे होते। तानाजी पाटील हे पूर्वी हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड शाखा चिवडी मुंबई येथे नोकरीला होते। सन 2006 मध्ये ते सेवानिवृत्त झाले। त्याचवेळी तानाजी पाटील, पत्नी लतिका, मुले प्रवीण आणि अनिल असे एकत्रित नेरूळ, नवी मुंबई येथे राहतात। तानाजी पाटील हे मूळचे सांगली जिल्हा तालुका कवठेमहांकाळमधील असणाऱ्या कुची गावचे असून अधूनमधून ते कुची गावी येत असे, जात असे। लतिका ही चिडचिड्या स्वभावाची आहे। त्या कारणामुळे तानाजी आणि लतिकामध्ये नेहमीच वाद होत असायचे। सांसारिक कारणावरून या दोघांमध्ये वाद होत असला तरी तो इतर जोडप्याप्रमाणे ते विसरून जात नव्हते, कोणी नमते घेत नव्हते। दोघातील एकाने थोडी नरमाई घेतली तर वाद मिटतो, संसारात मतभेद वाढत नाहीत। मात्र दोघेही आपले खरेच म्हणणारे होते, त्यामुळे त्यांच्यातील वाद कधी मिटत नव्हता। कधीकधी तर किरकोळ कारणातून सुरू झालेले भांडण हमरीतुमरीवर राहायचे। लतिका यांना तिच्या दोन्ही मुलांची बऱ्याच वेळा समजावले होते, पण तरी मात्र काही लतिका ही ऐकत नव्हती। थोडी तापट स्वभाव असल्याकारणाने ती आपल्या पतीचं म्हणजे तानाजी पाटील यांचं काय ऐकून घेत नव्हतं। स्वभावात फरक पडत नव्हता, तिला समजून सांगितलं होतं। म्हातारपण वाढत निघाले तसे मुंबईतील दगदग सोडून पाटील दाम्पत्याने आपल्या गावी येण्याचा निर्णय घेतला। तानाजी आणि लतिका हे दोघी कुची गावात राहायला आले। आता दोघांची वय झाले होते। या म्हातारपणी त्यांना एकमेकांचाच आधार होता। संसारात भांडणे होत असतात, पण ती जास्त तणाव नयेत हे त्यांना अद्यापही पटलेले नव्हते। कारण गावात दोघेच राहतात असतानाही त्यांच्यात भांडणे सुरूच होती। मुंबईत निदान मुले तरी आईवडिलांची समजूत घालून तंटा मिटवत असत, पण आता या दोघांची भांडणे सोडवायला मुलेही त्यांच्याजवळ नव्हती। भांडणाची आग मात्र दिवसेंदिवस जास्त भडकत निघाली होती। यातूनच काय होणार याचा मात्र कोणालाही अंदाज नव्हता। बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर 2023चा तो दिवस। त्या दिवशी लतिका आणि तानाजी यांच्यामध्ये वाद झाला होता। लतिकाच्या चिडचिड्या स्वभावाला, रोजच्या भांडणाला तानाजी मात्र पार वैतागून गेले होते। त्यामुळे तानाजी पाटील यांनी ठरवून टाकले, हिचा आता कायमचा आवाजच बंद करून टाकू। दिनांक 8 नोव्हेंबरच्या पहाटे देखील या दोघांचा वाद झाला। सकाळी तिने भांडण सुरू केल्याने तानाजी याचाही पारा चढला। त्याने तिला चापड मारून खाली पाडले। ती बिछाण्यावर उतानी पडली होती। ही संधी साधत तानाजी यांनी तिची तोंड उशीने दाबून धरले। तिचा श्वास गुदमरू लागला आणि तिचा जीव वाचण्यासाठी धडपड करत होता। हातपाय झाडत होती, मात्र थोड्याच वेळात हातपायाची धडपडही थांबली। पत्नी लतिका मरण पावल्याने खात्री झाल्यानंतर तानाजी सावध झाले। आपल्या हातून आपल्या पत्नीचा खून झाल्याचे लोकांना समजले तर पुढचे सगळे आयुष्य तुरुंगात खितपत पडावे लागणार या विचाराने ते मनातून हादरले। यातून आपली सुटका करून घेण्यासाठी त्यांनी एक वेगळाच बनाव केला। त्यांनी आपल्या भावकीतील लोकांना आपली बायको हृदयविकाराच्या झटक्याने हार्ट अटॅक मेल्याने सांगितले। भावकीतील काही गावातील लोक गोळा झाल्यावर अंत्यसंस्काराची तानाजी यांनी घाई केली। पत्नीच्या निधनाचे दुःख वाटण्याऐवजी त्याच्या चेहऱ्यावर भीतीच जास्त दिसत होती। त्यातच त्यांनी मुलांना गावी येण्याची वाटही न पाहता अंत्यसंस्कार उरकून घेतले। त्यानंतर आपल्या मुलांना फोनवरून कळवले की तुमची आई अटॅकने मरण पावली। तिचे अंत्यसंस्कारही उरकून घेतले। ती दोन्ही मुले कुची गावी आली। त्यांनी आमची वाट न पाहता तुम्ही आईचे अंत्यसंस्कार का केले असा सवाल विचारला। त्यांच्या विचारण्याचे मात्र त्यांना राहवले नाही। त्यांनी आपल्या हातातून रागाच्या भरात गुन्हा घडला, मीच तुमच्या आईला ठार मारले असे सांगून टाकले। इकडे गावातही लतिका पाटील हिच्या अचानक मृत्यूने चर्चा सुरू झाली होती। कारण मुलांची वाट न पाहता अंत्यसंस्कारही केल्याने या चर्चेला उतू येऊ लागला होता। कोणीतरी ही बातमी उपअधीक्षक सुनील साळुंके यांच्या कानावर घातली। त्यांनी कवठेमहांकाळ पोलिसांना तपास घेण्यास सांगितले।
पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्यासंदर्भात सूचना दिल्या. कवठे महाकाळ पोलिसांचे पथक माहिती घेत असता त्यांना लतिका पाटील हिचा खून नैसर्गिक नसून तिचा खून झाल्याचे समजले आले. पोलिसांनी तानाजी बापू पाटील यास अटक केली व कवठे महाकाळ न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर प्रवीण तानाजी पाटील व 39 राहणार भाईदर मुंबईमधील पूर्व यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक 409 आणि वेगवेगळ्या कलमनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. लतिका पाटील चिडचिडी होती, विनाकारण वाद घालत असे. मुंबई येथे राहत असताना या दोघांची भांडणे सोडवण्यासाठी मुले असत, पण कुची गावात आल्यानंतर मात्र या दोघांमध्ये समेट करायला कोणी नव्हते. लतिका मात्र वाद घालतच असे. या प्रकाराला वैतागून तानाजी पाटील याने तिचा खून केला. या खून प्रकाराचा तपास सांगलीचे पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली, उपअधीक्षक सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कांबळे, कॉन्स्टेबल नागेश मसाळ आणि यांचे सर्व सहकारी हे याचा पुढील तपास करत आहेत. तर बघा मित्रांनो, वयोवृद्ध झालं, आपलं वय झालं, पण वया झाल्यानंतर थोड्या कारणावरून भांडणं वाढून तानाजी यांना राग अनावर झाला आणि त्यांनी आपल्या पत्नीचा लतिकाचा खून केला. आता हे अचानक घडलं आहे, आपल्याला असं म्हणता येणार नाही आहे. हा जाणून म्हणून खून केला, हिला मारायचं, हिचा आवाज कायमचा बंद करायचा ह्या हिशोबाने केलं. पण नंतर त्याला पश्चाताप झाला. मग त्यांनी एक अटॅकचं एक बहाणा तयार करून या प्रकरणाला थोडंफार आपण हे करू आणि त्यांनी असंच 8 नोव्हेंबर 2023च्या पाठी दोघांमध्ये वाद झाला होता. या वादात तानाजी पाटील यांनी वयोवृद्ध पत्नी लतिकाचा चापण मारून खाली पडले. त्यानंतर तिच्या तोंडावर उशी दाबून धरली, त्यात ती मरण पावली. आपल्या पत्नीचा खून केल्यानंतर या खुनाचा खापर आपल्यावर येणार नाही याची जाणीव झाल्यानंतर मात्र त्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी घाईगडबडीत तिचा अंत्यसंस्कार उरकून घेतला. पण कवठे महाकाळ पोलिसांनी त्याचा तपास करून पत्नीचा खून करण्यापायी मात्र याला अटक केलेली आहे. मुलांनाही ताबडतोब कळले. अशा काही अचानक घटनात किंवा आपण थोडंसं विचारपूर्वक या गोष्टी करायला हव्या. करण्याचा परिणाम खूप वाईट होतो. अर्ध आयुष्य घातलं होतं, पण अर्ध आयुष्य आता हे ज्याला जाणार होतं तानाजी पाटील यांचं. धन्यवाद मित्रांनो. आपण हे स्टोरीला इथेच सोलपिवराम देऊया आणि भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ पोहोचा. त्यांना क्राईम स्टोरीबद्दल काय गुन्हे घडतात, कसे घडतात. आता गुन्हा घडू नये म्हणून ह्या तानाजी पाटील ते उशी तिचं तोंड आवळलं. त्यानंतर त्याला वाटलं पुरावा भेटणार नाही आपल्याला खुना प्रकारचा, चाकू नाही, काही नाही. पण मात्र त्याच्या चेहऱ्यावरती ते सगळं दिसत होतं. पोलिसांनी, त्याच्या मुलांनी हे सगळ्या गोष्टी ओळखून घेतल्यानंतर तिनेच स्वतः त्याच्या तोंडाने कबूल केलं आणि तो जेलामध्ये गेला. आता बऱ्याचशा लोकांच्या, गुन्हेगारांच्या डोक्यामध्ये विचार येत असतो कधी कधी की आपण खून करायचा तर एखादं तोंड दाबून करू. तुम्ही खून कसाही करा मित्रांनो, एक ना एक दिवस आपण पोलिसांच्या कचऱ्यात सापडतोच, हे मात्र पक्का आहे. हेच आपल्याला या गोष्टीवरनं लक्षात घ्यायचं आहे. आणि ही जी गोष्ट आहे ही जास्त जुनी नाही, नोव्हेंबर 2023ची गोष्ट आहे. 1-1.5 महिन्यापूर्वीची घटना घडलेली आहे. धन्यवाद मित्रांनो. तोपर्यंत आता पुढच्या व्हिडिओ येण्यापर्यंत तुम्ही व तुमची व तुमच्या परिवाराची तुम्ही काळजी घ्या, सतर्क राहा. आणि या अशा लोकांच्या आपण असं आजूबाजूला पण झळकायला नको, राहायला नको. या लोकांपासून आपण थोडं लांब राहायचं आहे. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार सर्वांना.